जर तुम्हाला कमी पैशात छोटासा बिझनेस सुरू करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणत्याही प्रकारचे कलर आणि इसेन्स न वापरता फक्त कमी साहित्यांमध्ये अगदी घरच्या घरी बसून तुम्ही हा बिझनेस करू शकता आणि यामध्ये प्रॉफिट जास्त आहे, प्रॉफिट मार्जिन जास्त असल्यामुळे हा जो बिझनेस आहे हा अगदी प्रॉफिटेबल आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग सुरू करूया रेसिपी। इथे आपल्याला 1 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर, 700 ग्रॅम साखर इथे आपल्याला घालायची आहे। आता साखर घातल्याने ही जी पेप्सी स्टिक आहे याची जी चव आहे ती एकदम भन्नाट आणि भारी लागते आणि शिवाय मार्केटपेक्षा ही जी पेप्सी आहे ही आणखी रिच बनते। आता यामध्ये आपण घालणार आहोत रसना। आता रसनामध्ये मी ऑरेंज फ्लेवर घेतलेला आहे। भरपूर सारे फ्लेवर्स अवेलेबल आहेत, तुम्ही कोणत्याही प्रकारचा फ्लेवर घेऊ शकता। यामध्ये एक लिक्विड फॉर्म पाऊच असते आणि एक पावडर फॉर्ममध्ये असते, तर दोन्ही पाऊच आपल्याला यामध्ये घालायचे आहे। आता मार्केटमध्ये तुम्हाला ज्या पेप्सी स्टिक मिळतात त्यामध्ये साखरेचा वापर केलेला नसतो, त्यात मुळीच साखर नसते, त्यामध्ये सॅक्रिन वापरलेलं असतं। त्यामुळे ते जे पेप्सी स्टिक्स असतात त्या म्हणजे अनहेल्दी आणि हायजीनला त्या चांगल्या नसतात। म्हणून तुम्ही अशा प्रकारचा हायजीन मेंटेन असलेला व्यवसाय तुमच्या घरच्या घरून सुरू करू शकता। आता सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरती हे जे पाणी आहे हे असायला हवं, हे मात्र लक्षात घ्याल, कारण रूम टेम्परेचरच्या पाण्यानेच आपल्याला इथे जे पेप्सी आहे ते छान प्रकारे तुटल्या जाईल। आता इथे मी घेतलेलं आहे पेप्सी मशीन। हे तुम्हाला कोणते पॅकिंग मशीन म्हणून तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे। या मशीनशिवाय हे जे पेप्सी स्टिकचा व्यवसाय हा अशक्य आहे। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे इथे हा पेप्सी ट्यूब, यासुद्धा इझिली अवेलेबल आहे, तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा बघू शकता। पण ह्या 2 गोष्टींशिवाय हा बिझनेस अशक्य आहे। आता इथे आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते, आणि त्याच्या 3 भागाने आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणजे 1 भाग जर आपण लिक्विड घेतलेला आहे तर त्याच्या 3 पटीने जास्त आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे हे जे मिक्सचर आहे हे परफेक्ट बॅलन्स होतं। आणि अशा प्रकारे पेप्सीचा जो ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। आता तुम्ही जर का हे पेप्सीचं मशीन किंवा पॅकेजिंग मशीन जर घेतलं तर ते तुम्हाला प्रॉफिटेबलच राहणार आहे, कारण तुम्ही याने कोणत्याही प्रकारचं जे व्यवसाय जर सुरू केला तर पॅकिंग करायला तुम्हाला त्या मशीनची आवश्यकता होते। आता हे जे मशीन आहे हे माझ्याकडे भरपूर वर्षापासून आहे। आता साखर घातल्यामुळे तुम्ही या पेप्सी स्टिकची जी किंमत आहे ती तुम्ही थोडी जास्त ठेवू शकता, कारण साखरेमुळे याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती वाढते। आणि जर तुम्हाला घरी खाण्यासाठी करायची असेल तरीसुद्धा हा एक हेल्दी पर्याय आहे, तुम्ही हे करून खाऊ घालू शकता, कारण मुलांना घरचं देणं कधीही जास्त चांगलं। आता अशा प्रकारे संपूर्ण रोल भरून घेतल्यानंतर याला आपल्याला अशा प्रकारे साईडला लावून घ्यायचं आहे। नंतर पेप्सीची जी ट्यूब आहे त्यातली अशा प्रकारे एअर काढून आपल्याला त्याला पॅक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत असतात आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगाल। आणि तुम्हाला आणखी जर अशाच वेगळ्या बिझनेस च्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या रेसिपीज हव्या असतील तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुमच्यासाठी मी तसा व्हिडिओ नक्कीच बनवेल। तर अशा प्रकारे प्रत्येक पेप्सी स्टिकमधली एअर काढून तुम्हाला ती पॅक करून घ्यायची आहे। अगदी सहज आणि सोपी आहे, तुम्ही बघू शकता, इझिली कट होते आणि आपली जी पेप्सी स्टिक आहे ते तयार आहे। अशा प्रकारे सर्व ज्या पेप्सी स्टिक्स आहेत त्या तयार आहे। आता समोर मी तुम्हाला सांगणार आहे की जर एखादी पेप्सी स्टिक लीक असली तर त्याला चेक कशी करायची। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या ज्या पेप्सी स्टिक आहे ह्या सगळ्या कट करून घेऊ। तर अशाच प्रकारचे बिझनेस म्हणजे बल्क ऑर्डर कशा घ्यायच्या मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते तुम्ही नक्की पाहाल। आणि माझ्या आणखी छान व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा। तर अशा प्रकारे मी सर्व ज्या पेप्सी स्टिक्स आहेत त्या छान प्रकारे कट करून घेते आहे। एकसारख्या कट करण्यासाठी तुम्ही इथे मेजरसुद्धा करू शकता, तिथे समोर एक पेप्सी स्टिक ठेवून तुम्ही त्याच मापाने सुद्धा ही जी पेप्सी स्टिक आहे ती कट करू शकता। आता सगळ्या स्टिक्स कट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या स्टिक अशा प्रकारे हातात पकडायच्या आहे आणि पकडून तुम्ही बघू शकता असं हलकंसं प्रेस केल्यानंतर ज्या लिक्विड बाहेर येताना दिसेल
ती तुम्हाला पिक करायची आहे आणि त्याला पुन्हा एकदा छान प्रकारे अशा प्रकारे मशीनमध्ये प्रेस करायची आहे की ती सील होऊन जाते. आता ह्या ज्या पेप्सी स्टिक्स आहेत या तुम्हाला फ्रीझरमध्ये डीप फ्रीज करायच्या आहे किमान 6 ते 7 तासासाठी. तुम्हाला हवं असेल आणि तुम्हाला सेल करायचा असेल तर तुम्ही ह्या पेप्सी स्टिक विदाऊट फ्रीज करून सुद्धा सेल करू शकता किंवा तुम्ही फ्रीज करून घरून जर सेल करत असाल तर तुम्हाला फ्रीज करून करावं लागेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आणखी फ्लेवरच्या जर तुम्हाला पेप्सी स्टिकचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी त्या फ्लेवरचा सुद्धा व्हिडिओ नक्की बनवेल. चला तर मग तोपर्यंत एन्जॉय करा ह्या पेप्सी स्टिक्स.